नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 305, 31 ऑक्टोबर. नरकोत्तर विष्णुलोक. आज दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा. नरक या शब्दाचे पराकोटीचे वास्तववादी वर्णन भागवतात 5व्या स्कंदात आले आहे. खोटे बोलणे, वागणे, घातपात करणे, मारणे, खून करणे, द्रोह करणे की अन्य काही अपराध करणे, ह्या व अशा गोष्टींना नेमका कोणता नरक कधी कधी प्राप्त होतो हे सगळं विस्ताराने त्यात आलेलं आहे. त्यातून सुटण्यासाठी जे करायचे ते प्रयत्नपूर्वक लोक करतात. पण आश्विन वद्य चतुर्थीशीला खास नरक चतुर्दशी म्हणून महत्त्व आहे. त्याच्या अनेक कथा आहेत. एक प्रसिद्ध गोष्ट म्हणजे आपण ऐकत आलो आहे की भौमासूर किंवा नरकासुराची, की त्याने 16,100 सुस्वरूप अशा कुमारिका पळवून बंदी बनवून ठेवल्या आणि कृष्णाने त्याचा वध करून त्यांची सुटका केली. त्या वधाच्या वेळी त्या नरकासुराचे रक्त देवाच्या अंगावर उडाले आणि म्हणून ते घालवण्यासाठी त्याने तेल लावून अभ्यंग स्नान केले. आपण त्या दिवसाची स्मृती म्हणून अभ्यंग स्नान करत असतो. दुसऱ्या प्रसिद्ध कथेत दानाचे महत्त्व आहे. त्यात विशेष म्हणजे अन्नदान, दीपदान वर्णन आहे. एक रंतीदेव राजा होता. भागवतातला रंतीदेव कमी वेळात मोक्ष मिळवलेला ही कथा आहे. पण इथे हा दुसरा रंतीदेव राजा की त्याचे कर्म चोख असते. तो खूप दानधर्म करायचा, सत्याचा आग्रह धरणारा होता, आचरण शुद्ध होते. पण तरी अचानक त्याच्याकडे त्याला न्यायला यमधर्म येतात. यमदेव आल्यावर तो म्हणतो की तुम्ही म्हणजे माझं नरकात जायचं काही संबंधच नाही, मी उत्तम कर्म केलं, तुम्ही आलातच का म्हणून यमाला जाब विचारतात. मी विष्णू लोकाची अपेक्षा करतो आहे, तुम्ही यायचं कारण नाही, स्पष्ट सांगतात. मग तो म्हणतो सगळं खरं आहे, तुझं सगळं उत्तम कर्म आहे, तेही मलाही मान्य आहे, पण फक्त एक चूक तू केली आहेस आणि म्हणून मी तुला नरकात न्यायला आलो. तो म्हणतो काय झालं आहे, म्हणजे आधी मुळात त्याची नैतिकता किती चोख, आचरण किती शुद्ध असलं पाहिजे की त्याने यमाला जाब विचारला आहे आणि यमराजही त्याच्याशी सन्मानाने बोलत आहेत. राजा तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे म्हणताय, आणि मग कारण तुझ्या हातून तू खूप कार्यबाहुल्यामुळे एकदा वैतागला होतास आणि अचानक एक ब्राह्मण याचकाला तू हाकलून दिलेस. वास्तविक ती जेवायची वेळ होती, तुझ्या घरात अन्न तयार होते, पण तरी तू हाकललेस. आणि राजा एकदम गप्प होतं, कारण ही गोष्ट त्याच्याकडनं चूक झालेली त्याच्या मनाला खूप लागलेली असते. नंतर तोने त्याची शोधाशोध केलेली असती, तो भेटलेला नसतो. ह्या स्वतःच्या कृतीची खूप टोचणी असते आणि मग तो तत्काळ यमदेवांना म्हणतो की चूक तर त्याला मान्य होती, म्हणून तो म्हणतो की मला फक्त 1 वर्ष मुदत वाढवून द्या. कुठल्याही तक्रारीशिवाय यमदेव म्हणतात ठीक आहे, मी देतो तुला 1 वर्ष मुदत वाढून. मग आता मात्र राजा अहोरात्र सत्कर्मात रत होतो. तो एकदा एका ऋषींकडे जातो आणि त्याला विचारतो, ही सगळी आपली गोष्ट सांगतो आणि ह्याच्यावर उपाय काय असं विचारतो. ते म्हणतात अरे सोपा उपाय आहे, तू आश्विन वद्य चतुर्दशीला व्रतस्थ राहा आणि ब्राह्मणांना जेवण दे, भरपूर दक्षिणा दे, त्यांना खूप आनंदित कर आणि मग आपली अपराधाची कथा त्यांना सांग आणि त्यांच्याकडून भरघोस आशीर्वाद मिळव, मग तुझे काम होईल. सांगितल्याप्रमाणे हा रंतीदेव राजा सगळं करतो आणि तसेच त्या दिवशी संध्याकाळी दीपदान दे. सकाळी अन्नदान आणि संध्याकाळी दीपदान अशी महत्त्वाची 2 दानं द्यायला त्याला सांगितलं जातं आणि त्याप्रमाणे तो आश्विन वद्य चतुर्दशीला करतो. स्वतः व्रतस्थ राहतो, दुपारी भरपूर अन्नदान करतो, त्यांना त्यांची बोलवण उत्तम प्रकारे करतो, त्यांना सगळं सांगतो आणि मग ते जे देतात भरभरून आशीर्वाद ते घेतो आणि संध्याकाळी पुन्हा दीपदान होतो. दीप प्रज्वलित करून दान दिले जातात दिवे आणि मग राजाला तत्काळ मोक्ष मिळतो, तो विष्णुलोकी जातो. किती अजब गोष्टी आहेत ह्या सगळ्या घडलेल्या. धन्य सत्कर्म अन्नदान आणि धन्य दीपदान. नमस्कार.